उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे नागपूरसाठी रवाना झाले आहेत. अनिल देसाई सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. आज दुपारी नागपुरात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये रामरक्षा पठण करण्यात येणार आहे. रामनगर इथल्या राम मंदिरात या कार्यक्रमाला ठाकरेंच्यासह संजय राऊत आणि शिवसेना युबीटीचे नेते कार्यकर्ते उपस्थित राहतील. मंदिरात रामदर्शन आणि रामरक्षा पठण केल्याच्या नंतर मंदिरासमोरच्या रस्त्यावर ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. या रामरक्षा पठणाकरता अगदी मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांना देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमंत्रण देण्यात आलेलं आहे. आणि थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अमर काणी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमर, मुख्यमंत्र्यांच्या होमग्राऊंडवर आज ठाकरेंकडनं रामरक्षा पठण केलं जाणार आहे. त्यांची एक जाहीर सभा देखील होणार आहे. काय, कशा पद्धतीने आजचा दिवसभराचा कार्यक्रम असणार आहे? अगदी बरोबर आहे. आपण आता थेट दृश्य रामनगर येथील राम मंदिराची बघतो. प्रभू श्रीरामांची ही मूर्ती इथेच येऊन उद्धव ठाकरे स्वतः दर्शन घेतील. सुंदर अशी आरास संपूर्ण मंदिरात, गर्भगृहामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात करतोय. मी माझ्या सहकार्याला सुद्धा सांगेल की राम मंदिर कशा पद्धतीने सजवलेलं आहे ते आपण बघू शकतो. इथेच येऊन उद्धव ठाकरे आज दुपारी 4:30 नंतर येऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर रामरक्षा पठण करतील. त्यानंतर ते इथून थोडे बाहेर जातील. इथे रामरक्षा पठण झाल्यानंतर बाहेर येऊन ते इथे खास स्टेज व्यासपीठ लागलेलं आहे, त्या व्यासपीठावर जाऊन दर्शन सुद्धा घेतील. आपण या संपूर्ण परिसरामध्ये जाऊन ते दर्शन सुद्धा घेतील. एकदम जोरदार अशी तयारी केलेली आहे संपूर्ण राम मंदिर परिसरामध्ये. अजूनही फुलांचे आरास दिसत आहे. इथे वेगवेगळे कटआउट्स लागले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यासपीठाच्या जवळ जे कटआउट लागले आहे ते बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कटआउट लागलं आहे. आणि 22 तारखेला एक महायज्ञ लक्ष्मी निवाससह देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपाकडून सुद्धा लागलेलं आहे. सभेची तयारी बाहेरच्या परिसरात आहे. पावसाला नागपुरात सुरुवात झालेली आहे आणि जोरदार अशी तयारी उद्धव ठाकरे सेनेकडून करण्यात आली आहे. खरं तर नागपूर म्हटलं की आपण समजू शकतो की एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं होम ग्राउंड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नागपुरात हे संपूर्ण आयोजन होताना दिसून येत आहे. निश्चितच अमर, त्यामुळे आज दिवसभरातल्या या संपूर्ण घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.